आणि म्हणून मी आदरणीय दादांना देखील सांगू इच्छित आहे, ते सिनियर मंत्री आहेत. मागच्या वेळी नवीन होते त्यावेळी ते बरंच काय बोलत होते, परंतु आता त्यांची दुसरी टर्म आहे. मला त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या की या सगळ्या गोष्टी बोलणं. जर तक्रारी आहेत, जर अडचणी आहेत या थेट पाहण्यात, तर 8 वर्ष तुमची सत्ता होती, तुम्ही का नाही चौकशी केली हा माझा प्रश्न आहे. चौकशी करून निवडणुकीच्या आधी त्याचा एक अहवाल काढायचा होता की हे यामध्ये चुकलेलं आहे, ह्या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत. आम्ही त्या मान्य केल्या असत्या. चूक कुणाची असेल तर, चूक माझी असती तर मी मान्य केलं असतं, बाबा माझ्याकडून हे दुर्लक्ष झालं, राहिलं असेल, मान्य केलं असतं. परंतु फक्त निवडणुका येतात त्यावेळी हा मुद्दा येतो, निवडणुका गेल्या की हा मुद्दा संपतो. हे मला मुद्दामून लोकांना सांगायचं. माझी दादांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही थेट पाईपलाईनचं पाणी आलं नाही असं म्हणत असाल तर मी कळंबाच्या टाकीचा फोटो इथं टाकलाय, तिथनच दादांच्या घरात गेले 2 वर्ष पाणी जात. म्हणजे चंद्रकांत दादांच्या घरात सुद्धा 2 वर्ष थेट पाईपलाईनचंच पाणी आहे. आणि हा कावळा नाक्याच्या टाकीचा आहे. म्हणजे राज्यसभेच्या खासदारांच्या घरात सुद्धा 2 वर्ष थेट पाईपलाईनचंच पाणी जातंय. ते भाषणाला ज्यावेळी येतात त्यावेळी थेट पाईपलाईनचं पाणी पिऊनच भाषणाला येतात. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे, आरोप करताना अभ्यास करा. 178 MLD पाणी दररोज उचललं जातं, ते कुठं जातं? अधिकाऱ्यांची बैठक घ्या, अधिकाऱ्यांना विचारा की कोल्हापूर शहरामध्ये पाणी येतं का नाही येतं. आता देखील बालिंग्यातनं थोडं पाणी उचललं जातंय, ते कधी दुपारी ज्यावेळी लेवल मिळत नाही किंवा पाण्याचं प्रेशर कमी असतं त्यावेळी बालिंग्यातलं थोडं पाणी उचललं जातं. ती आकडेवारी आपल्याकडे आहे, म्हणजे मी ती आकडेवारी नाकारत नाही. परंतु थेट पाईपलाईनचं पाणी आलंच नाही, पोचलंच नाही, शहरात मिळालंच नाही, हा दावा खोटा आहे. थेट पाईपलाईनचं पाणी 100% आज शहरामध्ये जे स्वच्छ पाणी आहे ते थेट पाईपलाईनचं आहे.